हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टुडेज इंग्लिश क्लास. मी मानसी तुमचं सगळ्यांचं आजच्या या इंग्लिश सेशन मध्ये स्वागत करते. आज आपण तुमच्या सिलेबस मधलं जो 3rd चॅप्टर आहे त्याला वाचू आणि समजूया. चॅप्टरचं नाव आहे द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. वाईल्ड बोर म्हणजे वन्य डुक्कर, रान डुक्कर. ठीक आहे ना, त्याला वाईल्ड बोर म्हणतात. जंगली, वाईल्ड म्हणजे काय, जंगली. ठीक आहे, आणि बोर म्हणजे डुक्कर. आणि अँड द फॉक्स, फॉक्स म्हणजे काय, फॉक्स म्हणजे कोल्हा. ठीक आहे, हिंदीत ज्याला लोमडी म्हणतात. तर अशी या दोघांची ही कहाणी आहे, ही आज आपण वाचू आणि त्याला समजूया. तर चला वाचूया ही कहाणी. तर तुम्हाला आता या चित्रात वाईल्ड बोर अँड द फॉक्स हे दोघे दिसतात आहेत. हा आहे रानडुक्कर आणि हे आहे फॉक्स म्हणजे कोल्हा. या दोघांबद्दल ही कहाणी आहे. तर आता आपण वाचू आणि पाहू की ह्याच्यात काय गंमत असते या कहाणीमध्ये. One day, a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. म्हणजे एक दिवस, वन डे म्हणजे एक दिवस, अ वाइल्ड बोर म्हणजे एक जंगली डुक्कर वॉज शार्पनिंग हिज टस्क. टस्क कशाला म्हणतात, हे जे तुम्हाला दिसतात हे व्हाईट कलरचे सफेद सफेद ह्याचे दात ह्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना, तर ह्याचे जे टस्क आहेत त्याचे दातासारखे असतात, ह्यांना तो काय करत होता, शार्पनिंग म्हणजे ह्याला धार देत होता. अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री, एका झाडाच्या, एका मोठ्या वृक्षाच्या बार्क, बार्क म्हणजे तना, हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला झाडाचा, ह्याला म्हणतात बार्क. तर या बार्क वरती असं तो घिसून आपले टस्क जे आहे, आपले जे दात आहे त्यांना शार्पन करत होता, त्यांना धार देत होता एक दिवशी. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. तो हे काम अत्यंत लक्षपूर्वक करत होता. केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक करणं. हे तुम्हाला जशी जशी कहाणी सांगेन मी, हर वर्डचं तुम्हाला मिनिंग सांगत चालेल, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. सो ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली म्हणजे तो हे फार जास्त लक्ष देऊन करत होता काम. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच फॉरेस्टमध्ये, सेम म्हणजे त्याच फॉरेस्टमध्ये, त्याच जंगलमध्ये एक फॉक्स पण राहत होता. फॉक्स म्हणजे कोण, कोल्हा. ते कोल्हा पण राहत होता. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. म्हणजे काय झालं, ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स. तो नेहमीच, ऑलवेज म्हणजे नेहमी, लुकिंग फॉर अ चान्स, या चान्स मध्ये राहत होता, या प्रतीक्षेत राहत होता. टू मेक फन ऑफ अदर एनिमल्स इन द फॉरेस्ट. कसल्या प्रतीक्षेत राहत होता, की तो दुसरे जे प्राणी आहे जंगलमध्ये, एनिमल्स आहेत जितके पण, त्यांचा तो मजाक उडवू शके, त्यांचा टिल्ल उडवू शके. काही काही तुमच्याही बरोबर अशा मुलं मुली असतील ना, ज्यांना याच्यात फार मजा येतो की दुसऱ्यांची मजाक उडवायची, कसं त्यांचा टिल्ल उडवायची. तर अशाच प्रकारे हा जो फॉक्स होता, हा जो कोल्हा होता, तो हमेशा या ह्याच्यात फितरतमध्ये राहायचा की त्याला कसं कोणी दुसरा एक वन्यजीवाचा मजाक उडवायचा मौका मिळून जाय. वेन ही सॉ द वाईल्ड बोर म्हणजे जेव्हा, वेन म्हणजे जेव्हा त्यांनी त्या वाईल्ड बोरला पाहिलं, त्या जंगली डुक्करला पाहिलं, सॉ म्हणजे पाहिलं. ही डिसाइडेड टू टीज हिम. तर त्यांनी काय निर्णय केला, ही डिसाइडेड म्हणजे निर्णय केला, टू टीज हिम. टीज म्हणजे त्याला चिडवायचा. टीजचा अर्थ असतो कोणाला चिडवणं. ठीक आहे, तर जेव्हा त्यांनी त्या पाहिलं वाईल्ड बोरला आपले टास्क जे आहे ते घिसताना, आपले दात असे झाडावरती घिसताना पाहिलं, तर त्यांनी तेव्हाच सोचलं की आता आपण या जंगली डुकराचा, आपण रानडुकराचा मजाक उडवू, ह्याची खिल्ली उडवू आपण आणि याला खूप चिडवू. He began to walk around the trees, looking left and right and up and down. तर त्यांनी काय केलं, त्यांनी जो झाड होता, जो वृक्ष होता, त्याच्या चारीकडे घुमणं सुरू केलं. ठीक आहे, त्या वृक्षाच्या चारीकडे असा गोल गोल फिरू लागला आणि काय करत होता, लुकिंग लेफ्ट अँड राईट म्हणजे डावीकडे उजवीकडे सगळीकडे बघत होता. अँड अप अँड डाऊन, वरती बघायचा, खालती बघायचा, असं चारीकडे बघून त्यांनी त्या वृक्षाच्या चारीकडे असं गोल गोल फिरणं सुरू केलं, वॉक करणं सुरू केलं. वॉक म्हणजे चालणं. ही ऑल्सो बिगेन टू ऍक्ट ऍज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. आणि त्यांनी असं ऍक्टिंग करू लागला, ऍक्टिंग करतो ना कोणी कोणी, तर असं तो ऍक्ट करू लागला, असं दाखवू लागला की तो कोणाशी खूप भ्यालेला आहे, खरोखर भ्यालेला आहे.
बिगेन टू ऍक्ट, बिगेन म्हणजे सुरू केलं, ऍक्ट करणं, ऍक्टिंग करणं. जसं की तो खरोखर, रिअली म्हणजे खरोखर, स्केअर्ड म्हणजे भ्यायलेला आहे, तो भ्यायलेला आहे खरोखर, असं तो ऍक्टिंग करू लागला. चारीकडे झाडाच्या घुमत घुमत असं तो ऍक्ट करू लागला. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण तो जो डुक्कर होता त्यांनी कोणतंही त्याला अटेन्शन नाही दिलं, त्यांनी त्याच्याकडे बिलकुल पण लक्ष दिलं नाही. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. आणि तो जो काम करत होता तो ते तसंच पूर्वीसारखं करत राहिला, त्यांनी त्याच्यामध्ये काहीच रोकटोक नाही केली. तो काय करत होता, तो आपले टास्क जो आहे तो घिसत होता, तो ते काम करत राहिला तसंच. At last, the fox said with a grin. At last म्हणजे शेवटी. The fox म्हणजे कोल्हा, said with a grin बोलला. शेवटी तो कोल्हा बोलला with a grin म्हणजे हसणं, दात दाखवून. ठीक आहे, तर तो दात दाखवून हसत म्हणजे चिडवल्यासारखं बोललं त्यांनी. Why are you doing that? म्हणजे तू हे का करतोयस? I tried very hard. मी फार प्रयत्न केला, बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी और डेंजर. पण मला इथे कोणीच हिडन म्हणजे लपलेला, ठीक आहे, मला इथेच कोणी लपलेला शत्रू, एनिमी म्हणजे शत्रू, किंवा डेंजर म्हणजे खतरा, कोणतं संकट असं मला काहीच दिसलं नाही. तर त्यांनी काय म्हटलं, शेवटी तो हसत, तो जो कोल्हा होता तो म्हणाला, वाय आर यू डुईंग दॅट, तू हे का करतोयस? मी खूप प्रयत्न केला, आय ट्राईड व्हेरी हार्ड, बट आय डिड नॉट सी एनी हिडन और एनिमी और डेंजर. म्हणजे मला कोणताच इथे लपलेला शत्रू किंवा संकट दिसलं नाही. तर तू हे का करतोयस असं हे दात आपले दिसायचं काम, टस दिसायचं काम? ट्रू, रिप्लाइड द बोर. तर तो जो बोर होता म्हणजे तो जो डुक्कर होता त्यांनी रिप्लाय केलं, त्यांनी आन्सर दिला, ट्रू म्हणजे खरं आहे, तू जे म्हणतोयस ते खरं आहे. जस्ट नाव देअर मे नॉट बी एनी डेंजर. तर तो म्हणाला की यावेळेस, आता या क्षणी इथे कोणताही डेंजर, कोणताही संकट नाहीये, नाही असू शकतो. यावेळेस इथे कोणताही संकट नाहीये, नसू शकतो. बट वेन इट रिअली कम्स, पण जेव्हा ते खरोखर असं होईल, कोणतं संकट माझ्या समोर येईल, देअर वोंट बी एनी टाइम टू शार्पन माय टास्क. तर अशा वेळेला माझ्याजवळ बहुतेक वेळ नाही राहिले की मी आपले टास्क म्हणजे मी आपले जे दात आहेत मोठे मोठे त्यांना मी शार्पन करू शकू, मी तेव्हा त्यांना घिसून आणि तेज करू शकू. तर असा माझा वेळ तेव्हा नाही राहील बहुतेक. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. तर वेपन्स म्हणजे काय, माझे जे हथियार आहे, ते त्याचा हथियार असतो, ठीक आहे ना, त्याचे दात आहेत त्याच्याने तो शत्रूला त्याच्या मारतो, ठीक आहे, तर ते त्याचे हथियार आहेत. तर तो म्हणतोय माझे जे हथियार आहे, माझे जे शस्त्र आहे, त्यांना अशा वेळाकरता रेडी राहायला पाहिजे, तयार राहायला पाहिजे. असं असं कोणता वेळ एकदम से जेव्हा येईल तेव्हा. इफ आय एम नॉट रेडी, जर मी त्या वेळेकरता मी तयार नाहीये, आय विल हॅव टू सफर. तर काय होईल, मला सफर करावं लागेल, मला खूप त्रास होईल, ठीक आहे. तर अशा वेळेकरता मी तयार राहू म्हणून मी आपले जे टस्क आहेत, जे दात आहेत, त्यांना मी घिसून आणि शार्पन करतोय, त्यांना मी नुकीलं करतोय. कारण की एकदम से जर कोणती वेळ आली तर मी बहुतेक त्यावेळेस हे सगळं न करू पाहू. तर मी नेहमी शत्रू करता आणि कशा कोणत्याही संकटे करता मी तयार राहू, त्यासाठी मी हे असं काम करतोय. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. तर या कहाणीने आपल्याला काय शिक्षा मिळते? या कहाणीने आपल्याला शिक्षा अशी मिळते की इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. प्रिपेअर्ड म्हणजे तयार राहणं. तर नेहमीच तयार राहणं कोणत्याही परिस्थिती करता बेस्ट आहे, म्हणजे सर्वोत्तम आहे. आपण कोणती गोष्ट होईल त्याच्यानंतर आपण तयार होऊ तर हे बिलकुल चुकीचं असतं, कारण की तेव्हा आपल्याला वेळ मिळेल न मिळेल. तर म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करायकरता नेहमी तयार राहिलं पाहिजे, आपल्याला प्रिपेअर्ड ठेवलं पाहिजे. डोंट लीव थिंग्स टू बी डन ऍट द लास्ट मिनिट. तर आपल्याला लास्ट मिनिट म्हणजे शेवटल्या वेळेला आपण कोणतं काम करू ह्याच्याकरता आपण कोणतं काम सोडून देऊ, तर हे चुकीचं आहे, असं नाही सोडायचं. लिव्ह म्हणजे सोडणं, डोंट लिव्ह म्हणजे कधीच नका सोडू. थिंग्स म्हणजे कोणतेही काम टू बी डन ऍट द लास्ट मिनिट, की ते आपण शेवटल्या वेळी करू, ते असं नाही सोडायचं. आपल्याला नेहमीच आधीपासून आपली प्रिपरेशन करून ठेवायला पाहिजे.
सपोज खूप मुलांची सवय असते की एक्झाम्स येतील तेव्हा आपण पडू, एक्झामच्या 10 दिवसाआधी पडून गो, सगळं होऊन जाईल. पण ते तसं नसतं. आपल्याला थोडं 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 करून प्रिपरेशन करावी लागते. तेव्हाच जाऊन आपण काही चांगलेसे आपले मार्क्स येतात किंवा कोणतीही अशी गोष्ट असेल तर आपल्याला प्रिपरेशन ठेवावी लागते, प्रिपेअर्ड राहावं लागतं नेहमी. तर या कहाणीने आपल्याला हीच शिक्षा मिळते. आता आपण या आपल्या जे चॅप्टर आहे त्यातला एक आपण एक्सरसाइज करू. तर तुमच्या बुकमध्ये एक्सरसाइज दिलेली आहे, त्यापैकी आज आपण एक एक्सरसाइज याच्यामध्ये पाहूया की त्याला कसं करायचं आहे. तर चला बघू. फाइंड एट लीस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोइंग ऍक्शन वर्ड्स. इकडे काही ऍक्शन वर्ड्स दिले आहे, म्हणजे की जे ऍक्शन म्हणजे ज्याच्याने काही काम होतंय असं आपल्याला कळतं. यांना आपण वर्ब सुद्धा म्हणतो, VERB वर्ब. ऍक्शन वर्ड्स आर ऑल्सो नोन एज वर्ब. तर वर्ब सुद्धा म्हणतो. तर असे काही वर्ड्स दिले आहेत, तर ह्यांच्याकरता आपल्याला 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स, ठीक आहे, तर 3 अशा चीजा लिहायच्या ज्या ह्याच्याशी मॅच करे. ठीक आहे, तर आज आपण बघूया याला. जसं की आहे पहिला वर्ड आहे राईट. राईट म्हणजे काय, लिहायचं. तर लिहायचं आपण काय काय वस्तू लिहितो. राईट अ लेटर, पत्र लिहितो. अ स्टोरी, कहाणी. आणि अ बुक म्हणजे पुस्तक. हे सगळं आपण लिहितो. राईट अ लेटर, अ स्टोरी, अ बुक. नेक्स्ट आहे डेकोरेट. डेकोरेट म्हणजे काय, सजवणं. काय काय सजवतो. अ स्टेज, स्टेज सजवतो. होम, होम म्हणजे घर, कोणतंही घर आपण आपलं घर सजवून ठेवतो नीट व्यवस्थित. अ वॉल किंवा भिंत, भिंतीवरती वॉल हँगिंग्स लावतो किंवा फोटो लावतो, तर अशा प्रकारे ते आपण डेकोरेट करतो. नेक्स्ट इज पेंट. ठीक आहे, तर पेंट काय काय करतो. अ पिक्चर, अ वॉल, अ बॉक्स. ठीक आहे, हे तिन्ही शब्द तुम्हाला माहिती आहे. त्यांचा अर्थ की या तिघांना आपण पेंट करू शकतो. नेक्स्ट नेक्स्ट इज ड्रॉ. ड्रॉ काय करतो आपण, अ लाईन. ठीक आहे, लाईन ड्रॉ करतो आपण. देन अ पिक्चर, पिक्चर पण ड्रॉ करतो. आणि तसंच अ मॅप, मॅप सुद्धा आपण ड्रॉ करतो. मॅप कशामध्ये असतं, तुमच्या सोशल मध्ये असतं मॅप, ते आपल्याला ड्रॉ करावा लागतो. नेक्स्ट आहे प्ले. काय काय खेळतो, क्रिकेट, गेम्स अँड तबला. पहा, कोणतेही तुमचे वाद्ययंत्र असतात तर त्यांना आपण प्लेस म्हणतो. प्ले तबला किंवा प्ले पियानो, प्ले कॅसिओ. काही पण वस्तू अशी जी वाजवायची असते, वाद्ययंत्र असतात, त्यांना आपण प्ले करतो, म्हणजे त्यांना वाजवतो, तर त्याला प्ले म्हणतात इंग्लिशमध्ये. देन इज ओपन म्हणजे उघडणं. द डोर, ठीक आहे, दार उघडतो. युअर माइंड, ओपन युअर माइंड म्हणजे काही काही लोक खूप संकुचित विचाराचे असतात. ठीक आहे, त्यांच्याकरता असं म्हटलं जातं की ओपन युअर माइंड. जसं की सपोज कोणी कोणी म्हणतात की मुलींना तर घरचे कामं केले पाहिजे. ठीक आहे, तर हे काय संकुचित विचारधारा आहे, असं नाही आहे. ओपन युअर माइंड अशा लोकांकरता. ओपन अ शॉप, ठीक आहे, दुकान. शॉप म्हणजे काय झालं, दुकान झालं. पाण्याची दुकान आहे कुठली पण, तर ओपन अ शॉप, त्यालाही उघडा. नेक्स्ट क्लोज म्हणजे बंद. द आईज, आईज बंद करतो आपण. ठीक आहे, डोळे. क्लोज द आईज, ओपन द आईज. द विंडो म्हणजे खिडकी. क्लोज द विंडो. क्लोज द बुक, बुकलाही म्हटलं जातं की क्लोज युअर बुक किंवा ओपन युअर बुक. नेक्स्ट इज वॉश. वॉश म्हणजे काय, धुणं. काय काय धुतो आपण, क्लोथ्स, कपडे धुतो. द माउथ, तोंड धुतो. सकाळी उठताक्षणी सगळ्यात पहिलं काम आपण करतो ना, वॉश द माउथ. देन युअर हँड्स, आजकाल ते फारच जरुरी झालंय, वॉश युअर हँड्स. ठीक आहे, हँड्स कधी पण आपल्याला धुवूनच म्हणजे वॉश करूनच तेव्हाच आपण जेवतो, आणि जेवल्यानंतरही वॉश युअर हँड्स असं म्हणतात. पॉलिश, पॉलिश द शूज. पॉलिश कशाला करतात, शूजला करतात, बेल्टला करतात. आणि युअर नॉलेज, ह्याचा काय अर्थ झाला, पॉलिश युअर नॉलेज म्हणजे सपोज मला कोणत्या गोष्टीची नॉलेज आहे, ठीक आहे ना, सायन्सच आहे सपोज, पण सायन्स मध्ये खूप परिवर्तन होत राहतात, तर त्याच्याकरता म्हणतात पॉलिश युअर नॉलेज, की आता ही नॉलेज जुनी झाली, आता आणि काहीतरी नवीन नॉलेज आली, तर म्हणून त्याला म्हणतात पॉलिश युअर नॉलेज, म्हणजे अप टू डेट राहणं. याचा अर्थ आहे की अप टू डेट राहा. थ्रो म्हणजे फेकणं. ठीक आहे, थ्रो अ स्टोन म्हणजे पत्थर. थ्रो अ स्टोन, थ्रो अ बॉल, बॉललाही फेकतो आपण क्रिकेट खेळताना किंवा आणि काही पण. थ्रो अ स्पिअर, स्पिअर म्हणजे भाला. भाला असतो ना समोरून असा नुकीला असा, तिला असा करून फेकला जातो, असा एक गेम पण आहे, थ्रो अ स्पिअर. नेक्स्ट आहे कॅच. कॅच तर सगळ्यांना माहिती, जे पण असं पकडतो, कॅच. कॅच अ बॉल, कॅच द मँगो. मी कुणाकडे फेकतीये मँगो, तर मँगो म्हणजे काय, आंबा. ठीक आहे ना,
तर कॅच द मँगो, कॅच अ ट्रेन. जर ट्रेन वगैरे पकडतो तर त्याला पण आपण कॅच अ ट्रेन म्हणतो. ठीक आहे ना. ब्रेक, ब्रेक म्हणजे तोडणं. द रूल, ब्रेक द रूल, डोंट ब्रेक द रूल असं म्हटलं जातं. म्हणजे की रूलला ब्रेक नको करू. कोणतेही नियम असतील तर त्यांना ब्रेक नाही करायचा. ब्रेक अ स्टिक. ठीक आहे. स्टिक म्हणजे काय? एक काठी. ठीक आहे. तर ब्रेक अ स्टिक तेही तुटू शकते. आणि ब्रेक अ ग्लास, सपोज ग्लास आहे तर तो पण ब्रेक होऊ शकतो. नेक्स्ट आहे पोर. पोर म्हणजे काय? टाकणं. कोणची लिक्विड वस्तू जेव्हाही असते त्याच्याकरता आपण हे पोर शब्द युज करतो. ह्याला म्हणतात पोर. स्पेलिंग आहे POUR आणि बोललं जातं पोर. पोर टी. ठीक आहे. चहा पोर करतात. वॉटर अँड ज्यूस. वॉटर म्हणजे पाणी आणि ज्यूस म्हणजे जे आपला फळांचा ज्यूस आपण काढतो. तर हे सगळ्या वस्तू हे पण पोर करतो. म्हणजे लिक्विड जितके असतात त्यांना आपण पोर करतो. अशा प्रकारे हे सगळे शब्द झाले. नेक्स्ट आहे फिल अ बकेट म्हणजे भरणं. काय काय भरतो पण? बकेट म्हणजे बाल्टी, जग, स्टमक. स्टमक म्हणजे पोट. कट, कट एन ऍपल. एक ऍपल असतो जो शेवफळ असतो त्याला आपण कट करतो. फिंगर, फिंगर गलती से कटून जाते कधी कधी तर फिंगर म्हणजे बोट. पेपर. जॉईन, जॉईन म्हणजे दोन वस्तूंना जोडणं. तर जॉईन द लाईन्स, जॉईन द लाईन्स असं मॅथ्स मध्ये म्हटलं जातं. जॉईन द आर्मी, सपोज तुम्ही आर्मीत जाणे चाहताय मोठं होऊन तर म्हणतात आय विल जॉईन द आर्मी व्हेन आय विल ग्रो अप. म्हणजे मी आर्मीला जॉईन करेन. जॉईन द डॉट्स, डॉट्स जॉईन करून आपण अशी आकृत्या बनवतो. फाइंड अ वे, फाइंड म्हणजे शोधणं. अ वे, अ सॉल्युशन अँड द ऍड्रेस. सॉल्युशन म्हणजे कोणता गोष्टीचा नवीन सॉल्युशन आपण शोधतो तर त्याला सॉल्युशन म्हणतात. अवे आणि सॉल्युशन. ठीक आहे. फोल्ड, फोल्ड म्हणजे असं घडी करणं. अ पेपर, अ मॅट, मॅटलाही घडी करून ठेवतात. अ ब्लँकेट. ठीक आहे. ब्लँकेट म्हणजे काय? जी रजाई तुम्ही ओढता त्याला ब्लँकेट म्हणू शकता. मेजर म्हणजे नापायचं. काय नापायचं? लेंथ, हाईट, एरिया. हे सगळं आपण नापतो. रिपेअर, मशीन. रिपेअर काय काय करतो? जे वस्तू बनवायची असते मशीन. रिपेअर द शूज, शूज सपोज तुमचे काही खराब झाले तर त्यांनाही रिपेअर करता येतं. असंच वॉचलाही आपण रिपेअर करतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण मस्तपैकी कहाणी वाचली. आज फॉक्स अँड द वाईल्ड बोर ह्याची कहाणी आपण वाचली. आपण खूप नवीन शब्द वाचले, त्याच्यामध्ये त्यांचा अर्थ समजलं. त्यानंतर आपण ऍक्शन वर्ड्स आणि त्यांचा यूज पण समजला. तर या गोष्टींना तुम्ही लक्षात ठेवा आणि आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. बी हेल्दी, बी हॅपी अँड बी सेफ. थँक्यू. बाय.